जो आनंद सत्य प्रकाश विभव आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी त्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वर्ण यमनिरवती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय जाचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी पूर्ण मिथ्या भान मदते माझे होतसे ज्ञानी वाचे जगत साधुरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई भामती निबंध नावाचा ग्रंथ आहे तो कोणी लिहिला? विवरण कोणी लिहिलं? आणि मधुसूदन सरस्वतींनी कोणता ग्रंथ लिहिला? अद्वैत. ब्रह्मसूत्र कोणी केलं? व्यासांनी. भगवद्गीता का व्यासांनी? महाभारतामध्येच आहे ना. महाभारत कोणी केलं? व्यासांनी. आणि उपनिषद कोणी केली? अपौरुष. प्रस्तांत्र कशाला म्हणतात? कोणत्या चार गोष्टी प्रस्तांतरामध्ये येतात? तीन येतात. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. मंगलाचरण करतात आणि मंगलाचरण करताना सांगतात की ज्याचं वर्णन श्रुतीमध्ये वेदामध्ये केलेलं आहे की जो आनंद स्वरूप आहे, जो सत्स्वरूप आहे म्हणजे त्रिकालाबाधित नित्य आहे, प्रकाश स्वरूप स्वयंप्रकाश आहे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, विभू व्यापक आहे आणि नामरूपाचा आधार, सगळ्या नामरूपाचं आद्य कारण आधार तो आहे. म्हणजे सर्व नामरूपाचा अधिष्ठान आणि आधार तोच आहे. म्हणजे सामान्य रूपाने आधार आहे आणि विशेष रूपाने अधिष्ठान आहे. याचा अर्थ जर त्याचं सामान्य ज्ञान असेल आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असेल, जसं रज्जूवर सर्प भासतो त्यावेळेला इथं काहीतरी पडलेलं आहे हे सामान्य ज्ञान आहे, पण हा रज्जूच आहे असं विशेष ज्ञान नाही. मग जेव्हा सामान्य ज्ञान असतं आणि विशेष ज्ञान नसतं त्यावेळेला काय होतो? भ्रम होतो. रज्जूवर सर्पाचा, जलधारेचा, पुष्पमालेचा भ्रम होतो. आणि जर त्याचं ज्ञान झालं, त्या विशेष ज्ञान झालं तर भ्रमाची निवृत्ती होते. त्याला म्हणतात अधिष्ठान. ज्याच्या ज्ञानाने भ्रमाची निवृत्ती होते, आहे की नाही? ज्याच्या ज्ञानाने म्हणजे रज्जूच्या ज्ञानाने सर्पभ्रमाची निवृत्ती होते, म्हणून त्याला काय म्हणतात? अधिष्ठान. किंवा दुसरे ज्याच्यावर खोटा पदार्थ भासतो त्याला अधिष्ठान असं म्हणतात. रज्जूला अधिष्ठान का म्हणायचं? रज्जूवर सर्प नावाचा खोटा पदार्थ भासतो. तसं ब्रह्माला अधिष्ठान का म्हणायचं? तर ज्याच्यावर जगदरूपी मिथ्या पदार्थ, खोटा पदार्थ भासतो आणि त्याचं ज्ञान झालं असताना त्या पदार्थाची निवृत्ती होते. म्हणजे एकदा अधिष्ठानाचं विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं की त्या भ्रमाची निवृत्ती होते. आणि केवळ सामान्य ज्ञान असलं तर भ्रम होतो आणि विशेष ज्ञान असलं तर भ्रम निवृत्त होतो. बरोबर ना? अजून त्यात अनेक शंका, पुन्हा त्या शंकांचं समाधान पुढे येतच जाईल, पण सध्या इतकं लक्षात ठेवायचं. जेव्हा आम्ही ह्या संपूर्ण जगताच्या कारणाचा शोध करतो, ते कारण कसं आहे तर ते सच्चिद आनंद स्वरूप आहे, ते विभू व्यापक आहे, नंतर नामरूपाला आधार आहे, नंतर बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास. बुद्धी त्याला जाणे म्हणजे जाणतेही आणि न जाणे जाणतही नाही. आणखी सांगतात की तो अपार, तो कसा आहे? अपार म्हणजे अंतरहित आहे. म्हणजे कोणत्याही देश, काल किंवा वस्तू यांनी त्याला परिच्छेद होत नाही. देश, काल, वस्तू परिच्छेद रहित आहे. म्हणजे कोणता देश असा नाही की ज्या ठिकाणी तो नाही, कोणता काल असा नाही की त्या कालामध्ये परमात्मा नव्हता किंवा परमात्मा राहणार नाही, असा कोणताही काल नाही.
कालाचाही आत्मा, कालाचाही अंतर्यामी तो परमात्मा आहे. म्हणून अशी कोणती वस्तू नाही का त्या वस्तूमध्ये परमात्मा नाही. मग जर त्या वस्तू, सर्वच वस्तूमध्ये परमात्मा आहे, सर्व कालाला तो व्यापून आहे आणि सर्व देशामध्ये तो आहे. आपण या ठिकाणी आहोत तर आता दुसऱ्या ठिकाणी नाही, म्हणजे आपल्याला देशाने परिच्छेद केला की नाही? देशाने परिच्छेद केला आपल्याला. आपण आता ह्या देशात बसलो, आता ह्या वेळेला आपण आपल्या खोलीवर नाही, म्हणजे देश परिच्छेद आपल्याला आला. ज्या वस्तूला देश परिच्छेद असतो ती वस्तू विनाशी असते. किंवा काल परिच्छेद, आपण जन्मण्यापूर्वी होतो का? नाही. मरणानंतर राहणार का? नाही. आपल्याला काल परिच्छेद आहे. आता आपण एकटेच आहे का अनेक जण आहेत? अनेक जण आहेत. म्हणजे वस्तू एक वस्तूपासून भिन्न दुसरी वस्तू असली का त्या वस्तूने घट आणि पट आहे की नाही, दोन वस्तू आहे. म्हणजे घटाहून पट कसा आहे? भिन्न आहे. मग पट म्हणजे घट आहे का? घट म्हणजे पट आहे का? पटाने घटाला काय केलं? परिच्छेद केला. याला वस्तू परिच्छेद म्हणतात. म्हणून या ठिकाणी देश परिच्छेद, काल परिच्छेद आणि वस्तू परिच्छेद हे तिन्ही परिच्छेद आपल्याला आहेत. परमात्म्याला परमात्मा कोणत्या देशात नाही असा आहे का? विठ्ठल जळी स्थळी भरला. आणि कोणत्या कालात परमात्मा नाही? परमात्मा भूतकाळात नव्हता का? भविष्यकाळात राहणार नाही का? तिन्ही कालात आहेच. म्हणजे कोणताही काल त्याला परिच्छेद करू शकत नाही. आणि वस्तू परमात्म्या वाचून दुसरी वस्तूच नाही, केवळ परमात्माच परमात्मा आहे. म्हणजे मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. परमात्म्या वाचून दुसरी वस्तूच नाही. दुसरी वस्तूच नाही तर त्याला वस्तू परिच्छेद करील का? त्याच्याहून भिन्न दुसरी परमात्म्याच्या सत्तेत परमात्म्याहून भिन्न असणारी वस्तू पाहिजे. तर असं आहे की तुम्ही म्हणाल की जगत नाही का? आहे की नाही? पण जगत कसं आहे? मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थ कधीही जागा अडवीत नाही. मृगजळांनी काही जागा अडवली का कुठं? रज्जूवर जो सर्प भासला तो खोटा आहे, त्याने कुठं जागा व्यापली का? नाही. म्हणजे याचाच अर्थ वस्तू दुसरी जरी असली तरी परमात्माच एक सत्य आहे. सत्यतो विठ्ठला. तद अतिरिक्त, परमात्म्याच्या अतिरिक्त असणारे सर्व पदार्थ मिथ्या आहेत. त्यामुळे ते परमात्म्याला कोणताही परिच्छेद करू शकत नाही, कारण त्यांची सत्ता वेगळी. स्वप्नातले पदार्थ जागा अडवतात का? नाही. तसं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मिथ्या असणारं जगत ते काही जागा अडवीत नाही. म्हणजे ते कोणताही वस्तू परिच्छेद निर्माण करू शकत नाही. काय हे पुढं आपल्याला येणारच आहे. सगळ्या जगात पाहिलं तर तीन सत्ता आहे. कोणते पदार्थ पाहिले तर एक प्रातिभाषिक सत्ता आहे, एक व्यावहारिक सत्तेतले पदार्थ आहेत आणि पारमार्थिक सत्तेतला पदार्थ आहे. तर पारमार्थिक सत्ता म्हणजे तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्या पदार्थाला पारमार्थिक सत्तावान पदार्थ म्हणतात. तर असं कोण आहे? असं फक्त परमात्माच आहे, तिन्ही कालात बाध होत नाही असा, आहे की नाही? आणि प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ ते काय करतात? उदाहरणार्थ स्वप्नातले पदार्थ प्रातिभाषिक भासमान असतात. जागृती आली की ते पदार्थ गेले, खोटे पदार्थ. म्हणजे त्या पदार्थ आपल्याला ती अवस्था बदलली की पदार्थ जातात, कारण ते प्रातिभाषिक सत्तेतले पदार्थ आहेत. तसं जग जे आहे हे प्रातिभाषिक सत्तेतले असं समजतात शास्त्रकार. त्यामुळे त्याचा आणि ब्रह्म हे पारमार्थिक सत्तेतले आहे. त्याच्यामुळं त्याला कोणताही परिच्छेद होत नाही. दुसरी एक आहे की काही लोक तीन सत्ता मानतात. एक प्रातिभाषिक सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि एक व्यावहारिक सत्ता. त्या व्यावहारिक सत्तेतलं असं आहे की ते पदार्थ राहतात, परंतु कुठपर्यंत ब्रह्मज्ञान झाले की मग त्या ब्रह्मज्ञानानंतर त्या पदार्थाचा बाध होतो. ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत हे जगत जे आहे ते आपल्याला प्रतीतीला येत राहतं. नंतर ब्रह्मज्ञानानंतर ते प्रतीतीला जरी आलं तर त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी राहत नाही, म्हणजे ते खोटं आहे असं वाटतं. पण कुठपर्यंत हे जगतातले हे जे घट पट हे सगळे पदार्थ जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत त्यांचा बाध होत नाही. आणि परमात्म्याचा बाध कधी होतो? कधीच बाध होत नाही. त्रिकालामध्ये तो अबाधित आहे, म्हणून त्याची परमार्थिक सत्ता आहे. आणि हे जे असणारं आपल्याला प्रतीतीला येणारं जगत हे ब्रह्मज्ञानानेच त्याचा बाध होतो, म्हणून ते काय आहे? व्यावहारिक सत्तावान. त्याला व्यावहारिक सत्तावान म्हणतात. आणि प्रातिभाषिक सत्तावान म्हणजे ब्रह्मज्ञान पाहिजे असं काही नाही. तुम्हाला शुक्तीवर रजताचा बाध झाला आणि शुक्तीचं ज्ञान झालं की रजताचा काय होतो? बाध. किंवा तुम्हाला रज्जूवर सर्प भासला, रज्जूचं ज्ञान झालं का सर्पाचा बाध होतो, सर्प खोटा ठरतो. त्याला ब्रह्मज्ञान लागतं का? नाही. ब्रह्मज्ञाना वाचून ज्या पदार्थांचा बाध होतो
त्याला म्हणतात प्रातिभाषिक सत्तावान पदार्थ. जेव्हा ब्रह्मज्ञानानेच ज्यांचा बाध होतो त्याला म्हणतात व्यावहारिक सत्तावान पदार्थ. आणि ब्रह्मज्ञाना ज्याचा तिन्ही कालामध्ये बाधच होत नाही त्याला म्हणतात पारमार्थिक सत्तावान पदार्थ. म्हणजे पारमार्थिक सत्तेत कोण आहे? परमात्माच आहे. म्हणून त्या परमात्म्याचा कधीही बाध होत नाही. म्हणून याच्यासाठी ह्या तीन सत्ता आपण समजावून घ्यायच्या. आणि तीन सत्तेमध्ये पारमार्थिक सत्ता परमात्म्याची आहे ते ना, जोहार मायबाप जोहार. त्याच्यामध्ये काय? सत्ता धन्याची की जी मायबाप. सत्ता कोणाची? धन्याची. म्हणजे सत्ता फक्त एका ब्रह्मवस्तूचीच आहे. तेच खरं त्रिकाला सत्ता याचा अर्थ अस्तित्व. त्रिकालाबाधित अस्तित्व फक्त परमात्म्याचं आहे. आणि त्या परमात्म्याला कोणताही देशाचा म्हणजे देश परिच्छेद म्हणजे देशाने अंत होत नाही. देशाने अंत होत नाही म्हणजे अमक्या देशात आहे अमक्या देशात नाही असं होत नाही. कालाने त्याचा अंत होत नाही. कारण तो आपल्या कालाने का अंत होतो? आपण उत्पन्न झालो आणि नाश पावतो. म्हणजे जो पदार्थ उत्पन्न होतो आणि नाश पावतो त्याला काल परिच्छेद आहे. कारण तो उत्पत्तीच्या पूर्वी नव्हता आणि नाशानंतर राहणार नाही. म्हणजे त्याला कोणता परिच्छेद आहे? काल परिच्छेद आहे. आणि एका वस्तूवरून त्याच्या सत्तेतली जर भिन्न वस्तू असली तर ती त्याला परिच्छेद करेल. पण परमात्म्याची सत्ता आहे पारमार्थिक आणि त्याच्या सत्तेत त्याच्याहून भिन्न अशी दुसरी कोणतीही वस्तू नाही. म्हणून परमात्म्याला काल परिच्छेद आपलं वस्तू परिच्छेद देखील नाही. म्हणून त्या परमात्म्याला काय म्हणतात? अपार. अपार म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद रहित. परिच्छेद म्हणजे मर्यादा. तर परमात्म्याला देशाची मर्यादा नाही, कालाची मर्यादा नाही आणि वस्तूची मर्यादा नाही. म्हणून म्हणतात की तो अपार. आणखी दुसरं सांगतात शुद्ध. परमात्म्याला शुद्ध असं विशेषण सांगतात. तर परमात्मा श्रुती सांगते शुद्ध आहे. शुद्ध आहे म्हणजे कसं आहे? तर निर्मल आहे की नाही? निर्मल किंवा शुद्ध याचा अर्थ काय? तर ज्याचा माया आणि माया कार्य यांच्याशी संबंधाने रहित म्हणजे माया कार्य रहित त्याला म्हणतात शुद्ध. त्रिगुणात्मक असणारी माया किंवा मायाचं कार्य असणारे हे जगत त्याचा ब्रह्माशी कोणताही संबंध नाही म्हणून ते शुद्ध आहे की नाही? पदार्थामध्ये दुसरा पदार्थ मिसळला तर त्याच्यात काय होईल? मालिन्य किंवा अशुद्धी येईल. परंतु या ठिकाणी परमात्मा जो आहे त्या परमात्म्याला जगदरूपी कार्याची संबंध नाही. आणि जगदरूपी कार्याचं कारण कोण आहे? अज्ञान. जसं सर्प आहे, हा खोटा आहे की नाही? रज्जूवर भासलेला सर्प. पण त्या सर्पाला कारण कोण आहे? रज्जूचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे पण विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानापासून हा सर्प उत्पन्न झालेला आहे. आणि त्या सर्पाचं जे ज्ञान आहे ते सुद्धा कशाने उत्पन्न झालेले? अज्ञानामुळेच उत्पन्न झालेले. असं सांगितलं की हे जे अज्ञान आहे ते किंवा माया आहे त्याला अज्ञान, माया, प्रकृती हे सगळं आता सुरुवातीला आपल्याला थोडं अवघड वाटताना हे व काय संबंध आहे, हे कशासाठी चाललं. पण हे आपल्याला सगळे शब्द थोडे थोडे परिचयाचे झाले तर पुढे त्याचा बारकावा आणखी लक्षात येईल. आता काही सगळं लक्षात येईलच असं नाही. फक्त हे शब्द आपल्या कानावरून जाऊ द्यायचे, त्याचा थोडा परिचय होऊ द्यायचा आणि जेवढं आपल्याला जास्तीत जास्त समजेल तेवढं पाहायचं. हे काय आपण जास्त त्याचं सखोल चिंतन करणार नाही पण हे शब्द जे आहेत हे आपल्या परिचयाचे झाले पाहिजे. तर ही जी माया, प्रकृती, अज्ञान, अविद्या अशी तिचे अनेक नाव आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलं की याच्यामध्ये 3 गुण असतात. मायेचं स्वरूप काय आहे? त्रिगुणात्मक. आणि त्या त्रिगुणात्मक मायेपासून हे सर्व जग उत्पन्न होतं. आपलं चिंतन हे चाललं होतं की आपल्याला रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो. चांगलं बघा. तर रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो म्हणजे दिवसा होतो का गडद अंधकारात होतो? पूर्णपणे अंधकार असला तर रज्जूवर सर्प भासेल का? तुडून जाऊ आपण? तुडून जाऊ. आणि पूर्ण प्रकाश असला तर आपण त्या रज्जूवर सर्पाचा भ्रम होईल का? नाही. फक्त मंद अंधकारात होतो. आणि मंद अंधकारात काय होतं की या ठिकाणी काहीतरी पडलेलं आहे असं वाटतं. पण काय पडलेलं आहे निश्चित त्याचा निश्चय होत नाही. म्हणजे त्यात निश्चय होत नाही म्हणजे त्याचं अज्ञान असतं आहे की नाही? आणि ते अज्ञान कसं असतं? त्रिगुणात्मक असतं. 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम हे 3 गुण. त्यापैकी सत्वगुण जो आहे तर सत्वगुणापासून ज्ञान होतं, रजोगुणापासून क्रिया हालचाल होते आणि तमोगुण जे आहे त्याच्यापासून हे सर्व पदार्थ बनतात. कोणते पदार्थ बनले की ते तमोगुणापासून बनतात. तेव्हा सत्वगुणाचं ज्ञान, रजोगुणाची क्रिया आणि तमोगुणाचे पदार्थ अशी स्थिती आहे. तर आपल्याला जो रज्जूवर सर्प भासला हा सर्प उत्पन्न कसा झाला?
तर तो आपल्या रज्जूच्या अज्ञानामुळे उत्पन्न झाला. त्या अज्ञानामध्ये 3 गुण आहेत. त्या 3 गुणापैकी त्या रजो आपलं सत्वगुणाचं कार्य काय आहे? ज्ञान कार्य कोणाचं आहे? सत्वगुणाचं. मग हा सर्प आहे असं ज्ञान झालं की नाही आपल्याला? ते ज्ञान कोणाचं झालं? तर त्या अज्ञानाच्या सत्वगुणापासून झालं. आणि सर्प नावाचा पदार्थ कोणापासून झाला? अज्ञानाचा जो तमोगुण आहे त्या तमोगुणापासून सर्प निर्माण झाला. आणि सर्पज्ञान एकाच अज्ञानापासून उत्पन्न झाले, पण अज्ञानाच्या सत्वगुणापासून सर्पज्ञान उत्पन्न झालं आणि अज्ञानाच्या तमोगुणापासून सर्प उत्पन्न झाला, अशी त्याची प्रक्रिया सांगितली जाते. आणि तो सर्प कधी कधी आपल्या दिशेने तो हालचाल करतो, ते काय? त्या अज्ञानाचाच रजोगुणाचा तो परिणाम आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा आपल्याला जर हे लक्षात आलं की अज्ञानाचा परिणाम सर्प आणि सर्पज्ञान आहे, बरोबर ना? तर याच्यासाठी चाललो. तर मग आता जर आपल्याला ह्या रज्जूचं कोणी दिव्याच्या साह्याने ज्ञान करून दिलं, तर त्यावेळेला आपण काय म्हणतो की या ठिकाणी जर ज्ञान करून दिलं तर आता अज्ञान राहतं का? आपण कालच पाहिलं, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. जे ज्याच्या म्हणजे जो सर्प ज्या रज्जूच्या अज्ञानाने भासला तर रज्जूच्या ज्ञानाने तो काय होतो? निवृत्त होतो. बरोबर आहे ना याच्यामध्ये? तर अशा वेळेला कारण काय झालं? जेव्हा रज्जूचं ज्ञान झालं का अज्ञान गेलं, बरोबर आहे ना? अज्ञान गेलं का अज्ञानाचं कार्य सर्पही गेला. अज्ञान गेलं का अज्ञानाचं कार्य सर्प गेला. अज्ञानही गेलं आणि अज्ञानाचं कार्य सर्पही गेला. कशाने गेला? त्या अधिष्ठान रज्जूच्या ज्ञानाने, आहे की नाही? मग ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होतं अधिष्ठानाचं किंवा अधिष्ठान रज्जूचं, त्यावेळेला आपल्याला रज्जू विषयक अज्ञान आणि अज्ञान कार्य सर्प आणि सर्प ज्ञान हे सगळे निवृत्त होतात की नाही? मग त्यावेळेला अज्ञानाचाही संबंध त्या रज्जूशी नाही आणि त्या अज्ञान कार्य सर्पाचा किंवा सर्पज्ञानाचा या दोघांचाही संबंध राहत नाही. मग त्यावेळेला ती रज्जू कधी विषारी असं जाणवेल का? त्या रज्जूचा बरोबर आहे ना? ते रज्जू विषारी असं होईल का? सर्प त्या ठिकाणी भासला का सर्प नव्हताच? सर्प जेव्हा भासला तेव्हा नव्हता का भासला तेव्हा होता? सर्प अगोदर होता का रज्जूवर? नाही. रज्जूचं ज्ञान झाल्यावर आहे का? नाही. आणि जेव्हा रज्जूचं आपल्याला ज्ञान झालं नव्हतं, आपल्या रज्जूवर जेव्हा सर्प भासला तेव्हा तरी होता का? तेव्हाही नव्हता. मग हा सगळा काय होता? केवळ भास होता, आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ रज्जू कसं आहे? शुद्ध स्वरूपात आहे की नाही? ते खऱ्या रज्जूला जर विचारलं का हो तुमचं रज्जूला विचारलं आपण की काय झालं? तुमचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान झालं आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान झालं आणि त्यामुळं हा सर्प आणि सर्पज्ञान उत्पन्न झाला. हे मी म्हणतो हे बरोबर आहे ना? असं रज्जूला विचारलं तर रज्जू काय उत्तर देईल? तिला माहीतच नाही. रज्जूच्या दृष्टीने सर्प झालाय का तुमच्या बुद्धीत सर्प झालाय? म्हणजे रज्जूच्या दृष्टीने सर्प झाला नाही आणि सर्पज्ञानही झालं नाही. आणि रज्जूच्या दृष्टीने सर्प आणि सर्पज्ञानाला कारण कोण आहे? अज्ञान. ते अज्ञान तरी रज्जूला माहित आहे का? नाही, तेही माहीत नाही. आणि तुमच्या दृष्टीने जर पाहिलं, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. तुम्ही ज्या वेळेला आता ह्या रज्जूचं ज्ञान करून घेतलं त्यावेळेला सर्प आणि सर्पज्ञान दोन्ही गेले, आहे की नाही? पण सर्प आणि सर्पज्ञान गेले ते फक्त कार्यरूप असणारं सर्प आणि सर्पज्ञान गेलं का कारण अज्ञानासहित दोन्ही गेले? कारण अज्ञानासहित दोन्ही गेले, आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ ते रज्जूचं स्वरूप कसं आहे? शुद्ध आहे. त्याला अज्ञानाचाही संबंध नाही आणि अज्ञान कार्याचाही संबंध नाही. त्याप्रमाणे जर त्या रज्जूला विचारलं का हो अज्ञानामुळे सर्प भासला की नाही? ते म्हणते मला माहीत नाही. अहो सर्प मिथ्या ठरला? ते म्हणते मला तेही माहीत नाही. अहो जेव्हा तुमचं ज्ञान झालं तेव्हा तो सर्प कुठे गेला? नाहीसा झाला, तेही मला माहीत नाही. आणि तुम्हाला रज्जू म्हणतात हेही मला माहीत नाही. म्हणजे ती इतकी त्या रज्जूला कसला एवढा व्यवहार झाला की नाही. आपलं मात्र असं झालं की मंद अंधकारात रज्जूवर सर्प भासला, पळालो, नाक फुटलं, गुडघे फुटले, ऐकी नाही. नंतर रडायला लागलं, घाबरलं, थरकाप झाला, घामाघूम झाला. आणि कोणीतरी एखादा मनुष्य भेटला, काय झालं? त्यांनी सांगितलं असं असं झालं. त्यांनी दिव्याच्या साह्याने त्याला रज्जूचं ज्ञान करून दिलं. हसायला लागला आणि म्हणायला लागला
मला रज्जूवर ते रज्जू कळला नाही म्हणजे रज्जूचं अज्ञान, आणि त्याच्यामुळे मला सर्प भासला असं सांगायला लागला. जेव्हा तुमचे माझ्यावर फार मोठे उपकार झाले, तुम्ही मला रज्जूचं ज्ञान करून दिलं, त्यामुळे ते अज्ञान गेलं आणि अज्ञानाचं कार्य सर्प आणि सर्पज्ञान गेलं. आहे की नाही? तो सगळं किती जरी सांगायला लागला तरी ही गोष्ट रज्जूला माहित आहे का? नाही. रज्जूच्या ठिकाणी आपल्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आहे हे माहित आहे का? विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे हे माहित आहे का? नाही. आणि त्याचं कार्य सर्प आणि सर्पज्ञान आहे हेही माहीत नाही. अशी रज्जू जी आहे ती सर्पाने असंस्पृष्ट, सर्पाचा तिला स्पर्श सुद्धा झाला नाही, आणि सर्पाचं कारण असणारं अज्ञान, त्या अज्ञानाचाही स्पर्श झाला नाही. त्याचप्रमाणे आपला जो आत्मा आहे म्हणजे परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं वर्णन केलं श्रुतीनं की हे जे अज्ञान, माया, त्या आणि माया कार्य जगत यांनी त्या परमात्म्याला यत्किंचित देखील स्पर्श केला नाही. तो जसा अपार आहे तसाच तो काय आहे? शुद्ध आहे. माया कार्याने रहित अशा स्वरूपाचा आहे. लक्षात आलं ना? असा परमात्मा आहे. त्याला काय म्हणायचं? शुद्ध. शुद्ध शब्दाचा अर्थ काय झाला? माया आणि माया कार्य यांनी रहित. अपार शब्दाचा अर्थ काय झाला? देश, काल, वस्तू, परिच्छेद रहित. आणि याचा आता राहिलं ते लक्षात आलं ना? म्हणजे परमात्मा असा आहे हे वर्णन कोणी केलं? श्रुतीनं. आणखीन परमात्म्याचं दुसरं वर्णन केलं. परवा आपण थोडं पाहिलं होतं, पण काल काही पाहिलं नाही. तर महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही म्हटले तर विस्ताराने घेऊ, थोडंसं विस्ताराने, आणि नाही म्हटले तर सध्या फक्त वाचून पुढे हे कळणार आहे चौथ्या तरंगात. मग त्याच्यामध्ये थोडा वेळ जाणार आणि आता तुम्हाला वाटेल की आणखी अवघड आहे असं वाटेल. पण जर हे शब्द तुमच्या कानावरून गेले तर त्याचा शब्द परिचय राहील. तर घ्यायचं आता की नंतर घ्यायचं, थोडंसं याला मग समजून घ्यायला वेळ लागेल. आतापर्यंत झालेला विषय लक्षात आला ना? बाकीची लक्षणं. तर याच्यामध्ये ही सगळी त्या परमात्म्याची विशेषण आहे. परमात्मा कसा आहे? आनंद, सत्य, प्रकाश, विभू आणि आधार नामरूपास, बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. अगोदर ही लक्षणं ही परमात्म्याची ही लक्षात घ्या. आणि असं सांगतात की त्याला बुद्धी बरं हे सांगा, याचं विस्ताराने घ्यायचं की आपलं पुढं घ्यायचं? हा, ठीक आहे. तर याच्यामध्ये विस्ताराने म्हणलं तरी ते संक्षेपानेच होणार आहे, फक्त थोडंसं लक्षात येईल. आणि मग चौथा तरंग झाला की आपल्याला काहीच वाटणार नाही. हे तर आम्हाला पूर्वीच कळलं होतं. थोडंसं त्याचं आणखी स्पष्टीकरण होईल एवढाच त्याचा अर्थ. तर बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास. बुद्धी हे सगळं वर्णन आहे ना, हे कशावरून चाललंय हो? आपल्या बुद्धीनं चाललंय का? जो आनंद, सत्य, प्रकाश, का कोणाचा तरी आधार घेऊन चालले? कोणाचा आधार घेतलाय? कोणाचा आधार घेतला? काठीचा? शास्त्राचा म्हणजे वेदाचा. आहे की नाही? हे सर्व परमात्म्याचं वर्णन आपल्या बुद्धीनं चाललंय का? नाही. हे जे वेद अधिक आपली बुद्धी असं चाललंय का? केवळ वेदावर श्रद्धा ठेवून चाललंय का? केवळ वेदावर. अनुमान आदी करून, तर्क करून चाललंय का? नाही. आम्ही कोणते आस्तिक आहे? श्रौत आस्तिक आहे. श्रौत म्हणजे श्रुती प्रमाणाला, श्रुती सांगते की परमात्मा असा आहे, याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. काही विचार करतो त्याच्यावर? नाही. ऐके नाही. म्हणून आम्ही कोणते आस्तिक आहे? श्रौत आस्तिक आहे. मग नैयायिक पण वेद मानित नाही का? कालच चिंतन केलं, मानतो. आणि तर्क मानित नाही का? अनुमान प्रमाणाला मानित नाही का? मानतो. याला वेदाला मानणं म्हणजे शब्द प्रमाणाला मानणं. ऐके नाही. अनुमानाला मानणं म्हणजे तर्काला मानणं. मग हा जो आहे तो शब्द प्रमाणही मानतो आणि अनुमान प्रमाणही मानतो. पण जर समजा शब्दाचा आणि अनुमान प्रमाणाचा कुठं जर विरोध आला तर ते न्यायदर्शन जे आहे किंवा जो तार्किक आहे तो कोणाला अधिक मान देतो? अनुमान प्रमाणाला मान देतो. आहे की नाही? शब्दाने जरी तो सगळी श्रुती जसंची तशी मानतो का? जेवढी अनुमानाला पटेल तेवढीच मानतो? अनुमानाला पटेल तेवढंच तो श्रुती प्रमाण मानतो. आता आपण वेदांती आहे का नैयायिक आहे? वेदांती नसले तरी म्हणायचं आता, आहे की नाही? तर वेदांतामध्ये कोणतं प्रमाण आहे? मग शब्द प्रमाण. जर वेदांतामध्ये अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण यांचा परस्पर विरोध आला तर वेदांती काय म्हणे? कोणतं प्रमाण मानेल? श्रुती प्रमाण मानेल, शब्द प्रमाण मानेल. आणि नैयायिक कोणतं प्रमाण मानेल? जर दोघांचा परस्पर विरोध आला, एकमेकाला साह्य असले तर दोन्ही प्रमाण म्हणतो. आणि जर परस्परात विरोध आला तर काय म्हणतो?
अनुमान प्रमाणे आहे की नाही. मग आता वेदांती जो आहे तो कोणता आस्तिक आहे? श्रौत आस्तिक आहे. आणि हे बाकीचे कोणते आहेत? तार्किक आस्तिक आहे. तेव्हा वेदांती श्रौत आस्तिक आहे, पण तुम्ही आम्ही कसे आहेत? तुम्ही आम्ही कसे आहेत? श्रौत आस्तिक आहे की नाही. मग श्रौत आस्तिक असल्यामुळे आपल्याला काय तस्मात शास्त्रम प्रमाणंते, जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नामरूपास बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा. ही जे वर्णन आहे हे कशावरून घेतलं आपण? ही एवढी परमात्म्याची विशेषण आहे. परमात्मा असा आहे, परमात्मा असा आहे. या सगळ्या विशेषणांचा विचार कोणत्या प्रमाणाने चाललेला आहे? शब्द प्रमाणाने आहे की नाही, किंवा वेद प्रामाण्याने याचा आपला विचार चाललेला आहे. तर त्याच्यामध्ये परमात्म्याचं स्वरूप कसं आहे हे केवळ श्रुती सांगते. आणि पुन्हा तो परमात्मा मीच असे, तो परमात्मा मीच आहे असं कोण सांगतं? हे सुद्धा श्रुतीच सांगते. तत्वमसी, ते ब्रह्म तूच आहे. ब्रह्मा हमस्मी किंवा अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म मीच आहे हे सुद्धा कोण सांगतं? श्रुतीच सांगते. आणि आम्ही मीच परमात्मा आहे असं कशावरून म्हणतो? श्रुती वचनावरून म्हणतो. म्हणजे श्रुती वचनाने परमात्मा सांगितला आणि तो परमात्माच कोण आहे? मी असं सांगितलं. यावरून आता आपण करतोच हे चिंतन दररोज. हे काय, ह्या ओवीचा अर्थ काय आहे? तत्वमसी महावाक्य ऐक नाही, जे ते ब्रह्म तत्वम असी, ते ब्रह्म तूच आहे, किंवा अहम ब्रह्मास्मी, मीच काय आहे? ब्रह्म आहे. अशा प्रकाराने याच्यामध्ये तत्वमसी महावाक्याचा उपदेश या ओवीमध्ये आलेला आहे. आणि या ओवीमध्ये परमात्म्याचं वर्णन केलं. आता परमात्मा असा आहे हे आपल्याला कळलं, तर हे परमात्म्याचं आपल्याला परोक्ष ज्ञान झालं का अपरोक्ष ज्ञान झालं? परमात्मा वेगळा आणि आपण वेगळा. श्रुतीनं वर्णन केलेला तो परमात्मा आहे. कसा? अपार, शुद्ध, जगाला नामरूपाला आधार, अपार किंवा सच्चिदानंद, हे सगळं ज्ञान झालं. हे परोक्ष ज्ञान झालं. आणि परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि प्रत्यक्ष अनुभवाचं ज्ञान झालं का हे? किंवा ज्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात ते झालं का? नाही. अपरोक्ष ज्ञान कधी होईल? जर तो परमात्मा असा आपलं परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे आपल्याहून काय तो झाला भिन्न. पण जेव्हा आपण म्हणू तो परमात्मा मीच असे, अशा प्रकारचा परमात्मा मीच आहे, मी म्हटलं की ते कोणतं ज्ञान झालं? अपरोक्ष ज्ञान झालं. आणि अशा प्रकारचं अपरोक्ष ज्ञान होतं ज्याला ब्रह्माचं आत्मत्वाने, म्हणजे ते मीच आहे, आत्मत्वाने म्हणजे ते मीच आहे असं जेव्हा ज्ञान होतं त्याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. आणि हे अपरोक्ष ज्ञान जे आहे ते अज्ञानाचा नाश करतं. अज्ञान कार्याचाही नाश म्हणजे बाद करतं. आणि असा पुरुष जो येतो जीवनमुक्त होऊ शकतो. किंवा त्याच पुरुषाला, असं ज्ञानवान पुरुषालाच जीवनमुक्त पुरुष असं म्हणतात. आणि ह्यालाच मुक्ती असं, जीवनमुक्ती असं म्हणतात. तर हे प्राप्त करण्यासाठी हे कशाच्या द्वारा विचार केला जातो? श्रुती प्रमाणाच्या द्वारा. म्हणून अगोदर सांगतात तो परमात्मा, जो असा जो शब्दाने काय सांगतात? परोक्ष, माझ्याहून वेगळा ऐके नाही. आणि मी शब्दाने काय सांगतात? तो माझ्याहून वेगळा नाही, त्याचा आणि माझा काय आहे? अभेद आहे, तो माझ्याहून अभिन्न आहे असं सांगतात. तर ह्या श्रुतीमध्ये काही वाक्य जी आहेत तर ती काही वाक्य असं ब्रह्माचं वर्णन करणारी, आणि काही वाक्य जी आहेत त्याला म्हणतात, जी वाक्य नुसतं ब्रह्म कसं आहे, ते ब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, अद्वय रूप आहे असं त्याचं वर्णन करतात. ती जी वाक्य आहे त्यांना काय म्हणतात? अवांतर वाक्य म्हणतात. आणि काही वाक्य, ती वाक्य अशी आहे की तूच ब्रह्म आहे असं सांगणारी वाक्य, त्याला काय म्हणतात? महावाक्य असं म्हणतात. ब्रह्माचं आत्मत्वाने बोधन करणारी, म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सांगणारी अशी श्रुतीमध्ये महत्वपूर्ण अशी 4 महावाक्य आहे. 4 वेदाची 4 महावाक्य आहेत. ती महावाक्य अशी: प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी, अशी ही 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. आणि ती ज्या लोकांना ह्या महावाक्याच्या विचाराने त्यांना काय होतं? दृढ अपरोक्ष ज्ञान होतं. म्हणजे जीव आणि ब्रह्माचं अभेदाचं ज्ञान होतं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं. आणि त्या ज्ञानाचं फल काय आहे? त्या ज्ञानाचं फल आहे जीवनमुक्ती आणि देह पडल्यानंतर विदेह मुक्ती, हे त्याचं फल आहे. तर असं सांगतात की असा असणारा जो परमात्मा, त्याचं वर्णन केलं आणि पुन्हा तो परमात्माच आत्मत्वाने कथन केला. पण याच्यामध्ये एक आपलं राहिलेलं आहे की बुद्धी न जाणे आणि जाणे ही
त्या असं सांगितलं. तर आपल्याला नेहमी शंका येते की एकतर बुद्धी जाणते आणि बुद्धी न जाणते. आता जर एकतर बुद्धीनं जाणलं तर न जाणणं आणि जाणणं हे दोन परस्पर विरोधी आहे की नाही. एकाच वेळेस समजा आता आपण ज्या ठिकाणी बसलो म्हणजे इथं अंधकार आहे आणि प्रकाश आहे. एकाच वेळेला अंधकार आणि प्रकाश हे दोन परस्पर विरुद्ध पदार्थ आहे की नाही. मग ते एकाच अधिकरणामध्ये एकाच वेळेला एकाच ठिकाणी राहू शकतील का? राहू शकणार नाही. आणि इथं जर बुद्धीनं जाणलं तर न जाणणं राहणार नाही, अज्ञान राहणार नाही. आणि अज्ञान राहिलं तर ज्ञान राहणार नाही. आणि इथं तर ते म्हणतात की बुद्धी जाणे आणि न जाणे ही ते असं. बुद्धी जाणतेही आणि न जाणते. बरं हे जे शास्त्रकार आहे हे यांच्या ठिकाणी दोष आहे का? आपण परवा पाहिलं की भ्रम, कर्णापाठव किंवा विप्रलिप्सा, प्रमाद हे दोषाने रहित नाही. हे लोक तर स्वतः सांगतात की तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. बरं हे लोक मनाने सांगतात का वेदाचं अनुसरण करतात? वेद मार्गे मुनी गेले तेनेची मार्गे चालिलो, नकळे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. याचा अर्थ हे जे लोक सांगतात हे प्रामाणिक चिंतन आहे की नाही? बरोबर आहे ना? का ते मग ते जेव्हा असं म्हणतात बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, बुद्धी जाणतेही आणि न जाणतेही. मग तुम्ही लगेच असं म्हणून जर केलं तर पुढे विचार सागराचा प्रश्नच राहणार नाही. अहो यांचं काय बोलात बोल आहे का? एकदा म्हणतात बुद्धी जाणते आणि एकदा म्हणतात बुद्धी जाणत नाही असं म्हणतात. याचा अर्थ हे शास्त्राचा आतापासूनच त्याग करा आहे की नाही? असं पण होऊ शकतं की नाही? हे काय प्रकार आहे? एकदा म्हणे इथं सूर्यप्रकाश आहे आणि अंधकारही आहे, असं कधी होईल का? त्या ठिकाणी परस्पर दोन विरोधी पदार्थ एका कालामध्ये एका ठिकाणी राहू शकणार नाही. जर त्या ठिकाणी बुद्धी जाणे एकदा म्हणता आणि एकदा न जाणे असं म्हणता. परंतु इथं शंका घ्यायला जागा आहे की नाही? पण माऊली सांगतात शंकेशी किर ठाव परी न धरावी तो हा. शंकेला जागा आहे परंतु शंका धरू नये. याच्यामध्ये हे सांगतात की आपण त्याला म्हणतात श्रुती मतस्तर्कोनुसंधीयताम. आपण तर्क जरी करायचा झाला तर श्रुतीच्या अनुकूल. ज्या ते शास्त्रकार म्हणतात ना बुद्धी जाणे आणि न जाणे, तर याचा अर्थ शास्त्रकारांचं चुकलं नाही, ही गोष्ट मला उमगली नाही आहे की नाही. मग आता ती मी सत्पुरुषांच्या चरणाजवळ बसून ही गोष्ट समजावून घेईल असं वाटलं पाहिजे. श्रुतीला अनुकूल असं तर्क करायचं. आपल्या तर्काने श्रुतीचा अर्थ आपल्याकडे घ्यायचा नाही किंवा त्याला काही कळलंच नाही. नाही तर लोक म्हणतात का वेदाला कळलंच नाही, वेदाशी काही कळलेची नाही. मग कळलं नाही म्हणजे काही कळलं नाही. आणि सगळ्यांना ज्ञान करून घ्यायचं साधन कोण आहे? पुन्हा अपौरुषीय वेदच आहे. तेव्हा वेदाशी काही कळलेचे नाही असं म्हणतात. त्याचा काय अर्थ? आणि काय वेदा निंदितो चांडाळ किंवा वेदमार्गे मुनी गेले असं म्हणतात. याचा अर्थ आपल्याला याच्यातला काही सामंजस्य आहे, याच्यामध्ये काही समन्वय आहे, तो आपल्याला कळला नाही असा त्याचा अर्थ आहे. मग हा जर कळला नाही तर कळून घेतला पाहिजे. आणि कळून घेणं हे केवळ शास्त्राची वारंवार पारायण केली किंवा वेशीवर दरोड्याप्रमाणे पुढं बसून झोपलं तर हे कसं काय कळेल आपल्याला? तर हे तेव्हा कळेल की जेव्हा आपण एकदम चित्ताची एकाग्रता करून जेव्हा चांगल्या प्रकाराने सत्पुरुषांच्या सत्शास्त्राचं वारंवार श्रवण केलं तर. आता सुरुवातीला जरी आपल्याला अवघड वाटलं तर आपले कान हळूहळू असे तयार होतील झालेल्या चुका लगेच आपल्या लक्षात येतील. तर याच्यामध्ये हे ज्या अर्थी शास्त्रकार म्हणतात की अशा प्रकारचं बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. आपण नेहमी त्याच्या अनुकूल विचार करायचं. आणि आता आम्ही म्हणतो की बुद्धी न जाणे हे काही खोटं आहे का? विचारसागरात लिहिलंय की नाही? म्हणून हे काही नाही, खोटं नाही, याचा अर्थ आपल्याला कळला नाही. एक व्याकरण शिकवणारे आचार्य होते. तर ते आचार्य त्यांच्या वहीमधून ते शिकवायचे. आता शिकवताना एखाद्याने जर विचारलं की गुरुजी हे रूप तर असं कसं काय झालं, असं कसं? ते बरोबर आहे ना, कारण का म्हणे मी काय खोटं बोलतो का? माझ्या वहीत लिहिलेलं आहे. ऐक नाही. समजा तृतीय पुरुषाच्या एकवचनाच्या ऐवजी द्विवचन झालं असलं तिथं मुलगा चिंतक आहे, तो म्हणतो की हे चुकलं तर हे मला काही समजलं नाही. तर तेच बरोबर आहे का? तर माझ्या वहीत आहे असं ते म्हणत होते. आता पौरुषे आहे ना, ते पुरुष बुद्धीकृत दोष असू शकतात. तसा याच्याविषयी स्वामी महाराजांनी गोष्ट सांगितली की नेहमी असा विचार करावा की ज्या अर्थी बुद्धी न जाणे आणि जाणे हे त्याच म्हणतं त्या अर्थी हेच खरं आहे
मला कळलं नाही, आहे की नाही, त्याच्याविषयी मला कळून घेण्याचा प्रयत्न करावा, अनुकूल अशा प्रकारचे तर्क, अनुकूल असं चिंतन मनन करावं. तर त्याविषयी स्वामी महाराज गोष्ट सांगतात, विनोद आणि रामसुखदासजी महाराज, की तिघजण भाऊ होते आणि त्यांची आई मरण पावली. तेव्हा त्यांनी ठरवलं की कोणतं कुंड ते हरिद्वारला, तर त्या कुंडामध्ये ब्रह्मकुंडामध्ये आपल्या आईच्या अस्थी विसर्जन करायच्या. परंतु त्या 3 भावामध्ये दोघं भाऊ कर्तबगार होते, एक फार आळशी होता. तर त्यांनी सांगितलं, हा एरवी काही काम करत नाही, कामाचे दिवस आहेत, तर हरिद्वार इथून 300 किलोमीटर आहे, दररोज जरी चालला तरी हा 30 किलोमीटर चालला तर 10 दिवस जायला 10 दिवस यायला, 2 दिवस विधीला, अशा प्रकारचं साधारणतः 22 दिवसाचा प्रवास आहे असं त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी त्याला बोलवलं आणि सांगितलं, भाऊ तू एवढं काम कर, ह्या अस्थी कुंड तू नेऊन ते ह्याला गंगेमध्ये हरिद्वारला विसर्जन कर. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. तो गेला आणि तो 5 दिवसातच आपलं म्हणजे 10 दिवसातच परत आला. कारण त्यांनी असा विचार केला, दररोज 30 किलोमीटर पर्यंत 150 किलोमीटर गेला 5 दिवसात. त्यांनी विचारलं की ब्रह्मकुंड किती दूर आहे लोकांना. ते म्हणे की ब्रह्मकुंड अजून 150 किलोमीटर आहे. तो म्हणतो 5 दिवस रात्रंदिवस चाललो, पायाला भेगा पडल्या, पाय दुखून आले आणि आता अजून 150 किलोमीटर जायचं. बरं जे जंगल लागलं पुढं, तर तिथं कोण पायाला आपण कुठं विसर्जित केल्या. तिथे एक डबकं होतं, त्या डबक्यातच त्याने त्या आईच्या अस्थी टाकून दिल्या आणि परत आला. तो तेव्हा परत आल्यानंतर त्या एका भावाला विचार आला, त्याने दुसऱ्या भावाला सांगितलं, म्हटला भाऊ हा 10 दिवसाचा प्रवास आहे, हा तर एक आळशी, आणि हा एवढा 22 दिवसाचा प्रवास 10 दिवसात उरकून विधी करून कसा काय आला इथं. त्याला विचारलं, त्यांनी सांगितलं सर्व व्यवस्थित झालं. तर मग यांनी सांगितलं की असं तर होणं शक्य नाही. मग त्यांनी एकाने युक्ती केली, म्हणजे याची आपण शहानिशा केली पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की मी रात्री झोपलो आणि मला स्वप्नात आई आली. एका भावाने त्या भावाला बोलवून सांगितलं, म्हणजे आईनं मला असं सांगितलं की यांनी माझ्या मध्येच अस्थी विसर्जन केल्या, मला ब्रह्मकुंडापर्यंत नेलं नाही. मग त्याला वाटलं खरं काय आहे ते पितळ उघडं पडेल, म्हणून त्यांनी त्याला विचारलं. तेव्हा तो लगेच रागावला, लगेच काय आई वेडी म्हणला, 150 किलोमीटर सांगण्यासाठी तुला मागं आली, त्याच्यापेक्षा पुढेच ब्रह्मकुंडात 150 किलोमीटर गेली असती तर तिथं नसती का गेली. सांगायचं तात्पर्य असं की लेट करेन ना त्याच्यामध्ये उशिरा लक्षात आलं. तर तसं आपण जे चिंतन करायचं ते काय करायचं, शास्त्राच्या अनुकूल करायचं, श्रुतीच्या अनुकूल करायचं. बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, हे त्यांचं चुकलं नाही तर हे आपल्याला समजलं नाही, ते समजून घ्यायचं. तर ते समजून घेत असताना इथे 4-5 विकल्प आहेत. पहिल्या विकल्पाचं आपण परवा चिंतन केलं होतं, बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पहिली गोष्ट कोणती, शुद्ध बुद्धी, म्हणजे शास्त्र संस्काराने सुसंस्कृत झालेली बुद्धी ती जाणे. आणि जी शास्त्र संस्काराने सुसंस्कृत झालेली बुद्धी नाही, म्हणजे जी बुद्धी अशुद्ध आहे, ती अशुद्ध बुद्धी न जाणे आणि शुद्ध बुद्धी जाणे. काय आहे की हे जे परमात्म तत्व हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि हे सूक्ष्म तत्व जाणण्यासाठी बुद्धी सूक्ष्म पाहिजे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. तर आपण परवा चिंतन केलं की ज्या बुद्धीला एकच आग्रह आहे, एकच टोक आहे की मी काही झालं तर देह पडण्याच्या पूर्वी एक क्षण का होईना मी हे जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून घेईलच, अशा प्रकारचं दुसरं केवढंही प्रलोभन आलं तरी आता हे कोरं जीवन ब्रह्मज्ञान होईपर्यंत कोणाला नाही. फक्त हे जीवन कशासाठी, ब्रह्मज्ञानासाठी, आत्मज्ञानासाठी, जीव ब्रह्मैक्य ज्ञानासाठीच आहे, असं ज्याचा निश्चय झालेला आहे तोच पुरुष हे ब्रह्मज्ञान प्राप्त करू शकतो. म्हणजे त्या पुरुषाची बुद्धी कशी पाहिजे, दृढ निश्चयात्मक पाहिजे आणि त्याशिवाय ती बुद्धी शुद्ध पाहिजे. आता शुद्ध म्हणजे काय, तर या जन्मात किंवा पूर्वजन्मात ज्यांनी निष्काम कर्माचं आचरण केलं असेल, म्हणजे शास्त्राने सांगितलेलं विहित कर्म तर करायचं, परंतु त्या कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार, मी ह्या कर्माचा कर्ता आहे असा अहंकार नाही, आणि ते कर्म शास्त्राने सांगितलं म्हणून करायचं, परंतु त्या कर्मापासून मला अमुक एक फल पाहिजे अशा प्रकारची इच्छा करायची नाही. म्हणजे ज्याला कर्तृत्व मद आणि फलास्वाद म्हणजे फलाची इच्छा,
यांनी रहित असं ज्यांनी कर्म केलं आणि जन्मजन्मांतरी ज्यांनी परमात्म्याची उपासना केली, भगवंताचे अर्चना केली, परंतु ते करीत असताना ह्या भक्तीपासून मला अमुक एक फल प्राप्त व्हावं अशी कधीही इच्छा केली नाही आणि करीत असताना मी मोठा भक्त आहे असा अहंकारही कधी धारण केला नाही. परमात्माच माझं माध्यम करून माझ्याद्वारा भजन करून घेत आहे, माझ्याकडून आराधना करून घेत आहे, अशी ज्याची भावना आहे त्याला म्हणतात निष्काम उपासना. आणि अशा प्रकारची निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ज्याने या जन्मात किंवा पूर्वीच्या अनंत जन्मात केलेली आहे अशा पुरुषाची, आणि ती सुद्धा कशी शास्त्रविहित, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे त्या पुरुषाची बुद्धी जी आहे ती शास्त्राने सुसंस्कृत होते आणि ती बुद्धी जी आहे तीच बुद्धी हे ब्रह्मज्ञान करून घेण्याला योग्य होते. म्हणून अशा प्रकारची शास्त्राने सुसंस्कृत झालेली बुद्धी शुद्ध बुद्धी जाणे आणि अशुद्ध बुद्धी जी या बुद्धीला कोणत्याही प्रकारचा शास्त्राचा अंकुश मानत नाही, मनाला वाटेल त्याप्रमाणे क्रिया आणि मनाला वाटेल त्याप्रमाणे भावना आहे की नाही, अशा प्रकारची जी बुद्धी ती बुद्धी परमात्म्याला जाणू शकत नाही. म्हणून या ठिकाणी शुद्ध बुद्धी जाणे आणि अशुद्ध बुद्धी न जाणे असा एक अर्थ आहे. दुसरा या ठिकाणी म्हणजे थोडक्यात काल आपण चिंतन केलं होतं, मल आणि विक्षेप. ज्या चित्तामध्ये मल म्हणजे पापवासना आहेत, विक्षेप म्हणजे जे चित्त अत्यंत चंचल आहे, तर ते चित्त किंवा ती बुद्धी मल विक्षेप इत्यादी दोषांनी युक्त असणारी जी बुद्धी ती परमात्म्याला जाणू शकत नाही. आणि ज्या बुद्धीतलं मल आणि विक्षेप नावाचे दोष निघून गेले ती बुद्धी जाणू शकते. म्हणजे ती बुद्धी शास्त्र श्रवण श्रीगुरूंच्या सहवासात करून ती बुद्धी आपल्या आत्म्याला किंवा आपल्या स्वरूपाला ब्रह्माला ती जाणू शकते, परमात्म्याला जाणू शकते. आणि परमात्म्याला भेदाने जाणते का अभेदाने जाणते? अभेदाने जाणते. तो परमात्मा मीच आहे असं जाणू शकते असं सांगतात. आणखी महत्वाची गोष्ट आहे की बुद्धी जी आहे ती बुद्धी लक्षणावृत्तीने जाणते आणि शक्तिवृत्तीने जाणत नाही. बघा सगळं आता थोडासा विषय चांगला लक्षात घ्या. तर शक्तिवृत्ती आणि लक्षण हे सगळे शब्द आपल्याला पहिल्यांदा नवीन वाटतात. तर ते शब्द तुम्हाला लक्षात राहू किंवा न राहू त्याची पद्धती कशी तेवढं लक्षात घ्यायचं. तर या ठिकाणी शक्तिवृत्ती त्याला म्हणतात. कोणतेही पद म्हटलं की त्या पदाच्या ठिकाणी, पद म्हणजे घट असं आपण म्हणलं, हे घट हे पद आहे की नाही, घट पट, घट म्हणजे मडकं आणि पट म्हणजे फडकं. तर या ठिकाणी घट पट ही पद आहे ना, तर हे पद आपल्या व्यवहारात आपण म्हणतो की नाही, घट पट हे पुस्तक असं आपण म्हटलं तर हे पदाच्या ठिकाणी म्हणजे घट या पदाच्या ठिकाणी अशी शक्ती आहे की त्याच्या अर्थाचं ज्ञान व्हावं. पुस्तक म्हटलं तर अशी काहीतरी पांढऱ्या प्रकारची पानं त्याच्यावर मजकूर लिहिलेला असं आपल्या डोळ्यापुढे येतं की नाही, बरोबर आहे ना. मग कंबू आपलं ते घट असं आपण म्हटलं की आपल्या पुढे काय बारीक गळ्याचं मातीचं काहीतरी बनवलेलं भांड असा अर्थ येतो की नाही. मग हा अर्थ कशाने लक्षात आला आपल्याला, तर ज्या वृत्तीनं लक्षात आला त्याला म्हणतात त्या पदाच्या ठिकाणी असणारी एक शक्ती आहे की त्या पदाचं उच्चारण केलं की आपल्याला त्याच्या अर्थाचं ज्ञान व्हावं. हे ज्या त्या पदाच्या ठिकाणी असणारी वृत्ती किंवा त्या पदाच्या ठिकाणी असणारी जी सामर्थ्य त्याला काय म्हणतात, शक्तिवृत्ती. त्याला काय म्हणतात, शक्तिवृत्ती. घटावनी तुम्हाला बारीक गळ्याचं मातीचं भांड हे ज्ञान कशाने झालं, त्या घट पदाच्या ठिकाणी शक्ती आहे आणि त्या शक्तिवृत्तीमुळे तुम्हाला ज्ञान झालं. लक्षात आलं ना. घट पदाने जेव्हा आपल्याला त्या पदाचा घट म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं मडकं येतं की नाही, परळ म्हणा रांजणी म्हणा मातीचं बनवलेलं भांड असं आपल्या डोळ्यापुढे येतं. पट म्हणलं ते तंतूपासून बनवलेलं वस्त्र. ही शक्ती कुठे, त्या घट पदाच्या ठिकाणी. आपल्या अर्थाचं ज्ञान करून द्यावं अशी पदाच्या ठिकाणी असणारं जे सामर्थ्य त्याला काय म्हणतात, शक्ती. आणि आपल्याला जे ज्ञान होतं व्यवहारामध्ये ते कशाने होतं, ह्या शक्तिवृत्तीमुळं होतं. लक्षात आलं की नाही, शक्तिवृत्तीमुळं, बरोबर आहे की नाही. पुस्तक म्हणलं की ज्ञान झालं की नाही, व्यासपीठ म्हटलं की ज्ञान झालं की नाही. आणि ते करण्यासाठी काय, त्या पदाचा आणि त्या अर्थाचं, बरोबर आहे ना, त्या पदापासून
त्या अमुक एका अर्थाचं ज्ञान व्हावं अशी त्या पदाच्या ठिकाणी शक्ती आहे आणि त्या शक्तिवृत्तीमुळे आपल्याला ज्ञान होतं. आता इथं चिंतन काय चाललंय, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्याच याच्यासाठी चालले. आपल्याला हे व्यवहारात सांगितलं शक्तिवृत्तीमुळे आपल्याला ज्ञान होतात की नाही. आपल्याला सांगितलं की हा टीव्ही आहे, टीव्ही म्हटलं किंवा कॉम्प्युटर आहे, संगणक आहे म्हटलं की ज्ञान झालं की नाही. कशामुळं, संगणक या शब्दाच्याच ठिकाणी अशी शक्ती आहे की आपल्याला ते असणारं यंत्र ते आपल्या डोळ्यासमोर यावं. अशीच व्यवहारात आपल्याला ज्ञान होतात की नाही. सगळ्या ज्ञानामध्ये हे शक्तिवृत्तीनंच ज्ञान होतात की नाही. त्याला दुसरं नाव म्हणतात की त्या घट पदाचा वाच्यार्थ. त्याला काय म्हणतात, घट पदार्थाचा वाच्यार्थाने ज्ञान होतो. वाच्यार्थ म्हणजे घट, आणि घट पदाने अमुक अर्थाचं ज्ञान व्हावं अशी त्याच्या ठिकाणी असणारी शक्ती, ते त्या शक्तीच्या द्वारा जेव्हा ज्ञान होतं. घट पदाचा तो कंबुग्रीवादिमान म्हणजे बारीक गळ्याचं भांड, हा त्याचा काय घट पदाचा वाच्यार्थ आहे. म्हणजे आपल्याला सगळी व्यवहारात ज्ञान कशाने होतात, वाच्यार्थाने होतात किंवा कशामुळे होतात, शक्तिवृत्तीमुळे होतात. ठीक आहे ना, शक्तिवृत्तीमुळे होतात. तर सगळी ज्ञान ह्याच्यामुळेच होतात का आपल्याला, नाही. आता एखाद्याने सांगितलं की गंगेवर गवळीवाडा आहे असं सांगितलं आपल्याला, बरोबर आहे ना. आता गंगेवर गवळीवाडा आहे, त्याचा वाच्यार्थ काय झाला, गंगेवर म्हणजे गंगा, गंगेचा प्रवाह आहे की नाही, आणि प्रवाहावर गवळीवाडा आहे. तर गंगेच्या प्रवाहावर कधी गवळीवाडा राहील का, नाही. मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं की गंगेवर आपल्याला ज्ञान होतं की नाही. आपल्याला जर सांगितलं की इंद्रायणीवर गवळीवाडा आहे, तर आपण प्रवाहात जाऊ गवळीवाडा शोधाय का, कोणत्या पूर्व बाजूला आहे का पश्चिम बाजूला आहे असं विचारू. पूर्व बाजूला आहे का पश्चिम, म्हणजे गंगेचं तीर, याचा अर्थ गंगेच्या प्रवाहाशी संबंधित असं गंगेचं जे तीर आहे त्या तीरावर गवळीवाडा असला पाहिजे. आता इथं ज्ञान झालं ते शक्तिवृत्तीनं झालं का आपल्याला, नाही. आपण काय केलं, त्या गंगेच्या प्रवाहाला सोडून त्याचा संबंध जो आहे त्या संबंधाने काय केलं, गवळीवाड्याचं ज्ञान करून घेतलं, बरोबर ना. आता हे सगळ्याच गोष्टी आपल्याला एकामागं एक एकदम नवीन अशा येतात याच्यामध्ये, आणि ते थोडंसं अस्पष्ट रीतीनं आपल्याला त्याचं दिग्दर्शन होतं. तरी फक्त चित्ताचं थोडंसं एकाग्रता केली तर ह्या गोष्टी लक्षात येतील, आणि वारंवार येत राहिल्यामुळं प्रत्येक त्याचा अर्थ स्पष्ट होत जाईल. तर अशा वेळेला आपल्याला काय केलं, आपण त्या प्रवाहाचा त्याग केला आणि त्याच्या संबंधाचं काय केलं, ग्रहण केलं. सगळ्या ठिकाणी वाच्यार्थाने ज्ञान होतं का. आता म्हणे तो तांबडा धावतो, तांबडा धावतो असं म्हटलं, तांबडा धावतो असं जर जेव्हा आपण म्हणतो तर त्या ठिकाणी तांबड्या नावाचा रंग कधी धावेल का. मग तांबड्या नावाचा घोडा म्हणा, तांबडा रंगाचा बैल धावतो. मग आपण काय केलं, तांबड्याला टाकून दिलं का, तांबड्यालाही घेतलं आणि त्या तांबड्याशी संबंधित आणखीन काय घेतला, घोड्याचं ग्रहण केलं किंवा बैलाचं ग्रहण केलं आणि शोणोदा होती. मग त्याच्यामध्ये अजून एक पद घेतलं की नाही आपण. हे ज्ञान तुम्हाला कशाने झालं, त्याच्यावर तुम्ही लक्षणा केली, मूळ असणारं पदही घेतलं आणि त्याच्या संबंधी दुसऱ्या पदाचंही ग्रहण केलं, अशा प्रकारचं. आता म्हणे की लक्षात आलं ना, म्हणजे हे लक्षणीय ज्ञान झालं, ऐके नाही. शक्याचं शक्य म्हणजे वाच्यार्थ जो आहे ना, त्या वाच्यार्थाचा आपण काय करतो, संबंध, ऐके नाही, त्याचा संबंध घेतो आणि मग त्या पदार्थाचं ग्रहण करतो. शक्य संबंध लक्षणा असं त्याला म्हणतात, शक्याशी बरोबर आहे का भन्ना महाराज. तर या ठिकाणी असं आपण ज्ञान करून घेतो. एक तांबडा धावतो म्हणलं तर त्याच्यात काय घेतलं, आणखीन तांबड्या रंगाचा घोडा, तांबडा अधिक त्याच्यामध्ये असणारा घोडा असं आपण घेतलं की नाही. आणि जेव्हा म्हणलं की गंगेवर गवळीवाडा आहे तेव्हा काय तीर घेतलं आणि प्रवाहाला काय केलं, सोडूनच दिलं, प्रवाहाशी संबंधित, बरोबर ना. आता एक तिसरं उदाहरण देतात, म्हणजे हे कशाने ज्ञान झालं तुम्हाला, केवळ शक्यार्थाने ज्ञान झालं का, शक्तिवृत्तीनं ज्ञान झालं का, नाही. हे ज्ञान कशाने झालं, लक्षणावृत्तीनं झालं. हे वाच्यार्थाने ज्ञान झालं नाही, याला म्हणतात लक्ष्यार्थाने ज्ञान झालं. दुसरी गोष्ट की एक म्हणे, अहो तोच हा देवदत्त, तोच हा देवदत्त असं सांगितलं. तोच म्हणजे कुठं, 10 वर्षापूर्वी काशीला पाहिलेला जो देवदत्त तोच आज आळंदीमध्ये आता मी पाहत आहे, आहे की नाही. असं आपण म्हणतो की नाही, तोच हा देवदत्त. आपल्याला लक्षात येतं की नाही की 10 वर्षापूर्वी पाहिलेला तोच हा देवदत्त आहे. मग आपण काय म्हणतो, वास्तविक तो म्हणजे काशी क्षेत्रात, आहे की नाही, आणि 10 वर्षापूर्वी पाहिलेला, आणि हा मग तो हा काय, परोक्ष. आता तो भूतकाळ आहे का आपल्या समोर, काशीतला देवदत्त आहे का आपल्याकडे, आता नाही. आणि आता हा काळ आहे तो वर्तमान काळ आहे, आहे की नाही. हा काळ कोणता आहे, वर्तमान काळ. आणि आपल्या समोर कोण आहे आता, देवदत्त, बरोबर ना. हा कुठे आहे, आळंदीमध्ये, आणि तो कुठे आहे. पण तरी सुद्धा जो आळंदीमध्ये देवदत्त पाहिला, आपलं काशीमध्ये देवदत्त पाहिला,
तोच मी आळंदीमध्ये पाहतो हे कळतं की नाही? मग आपल्याला हे ज्ञान कसं होतं? आपण काय करतो, तो भूतकाळ आहे की नाही आणि हा वर्तमान काळ दोन्हींचाही त्याग करतो आणि त्या ठिकाणी काशी आणि आळंदी ह्या दोन्हींनाही सोडून देतो आणि तो जो देवदत्त नावाचा जो पिंड आहे जो तिथं होता तोच इथं आहे असं समजून देवदत्ताचं ज्ञान होतं की नाही आपल्याला? तोच हा देवदत्त. हे शक्तिवृत्तीनं झालं का लक्षणावृत्तीनं झालं? लक्षणावृत्तीनं. म्हणून काही ज्ञान जी आपल्याला व्यवहारामध्ये जसं घडतं तसंच दिलंय, हे काही वेगळं नाही, फक्त त्याची नावं आपल्याला माहित नाही. जसं आपण एखादा मनुष्य व्याकरण शिकतो आणि मग तो म्हणतो की याच्यामध्ये हा रस आहे, हा करुण रस आहे, हा अमक्या प्रकारचा अनुप्रास अलंकार आहे असं म्हणतो, अमक्या प्रकारचा छंद आहे असं म्हणतो, हे अमक्या वृत्तात आलेलं आहे किंवा हे क्रियापद आहे, हे विशेषण आहे असं म्हणतो, आहे की नाही? बरोबर आहे ना? आणि एक मनुष्य आपल्या जो कधी शाळेचं तोंडच पाहिलं नाही तर तोही कधी कधी असं बोलतो की नाही आपल्याला आपलं हृदय भरून जातं, कंठी प्रेम दाटे नाही, असं त्याला नाही का बोलता येत? बोलताय. त्याला व्याकरण कशाला म्हणतात हे माहित नाही, आहे की नाही? तरी त्याच्या व्यवहारात घडतच की नाही? मग आपण त्याला म्हणतो की हा करुण रस आहे की नाही? पण तरी त्याच्या जीवनात ते घडतच की नाही? अज्ञानी मनुष्य बरं तो बोलत नाही का रामा गावाला गेला, त्याला जर विचारलं गावाला कोणतं रूप आहे की नाही, सांगता येईल का रामा कोणतं रूप आहे? पण बोलू शकतो की नाही? घडतं की नाही? तसंच इथे या ठिकाणी जरी आपल्याला फक्त याला लक्ष्यार्थ म्हणतात हे माहित नाही, याला वाच्यार्थ म्हणतात हे माहित नाही, पण आपला व्यवहार जो घडतो तो सगळा लक्ष्यार्थात वाच्यार्थात घडतो की नाही? काही गोष्टी आपण वाच्यार्थाने जाणतो आणि काही गोष्टी काय कशाने जाणतो? लक्ष्यार्थाने जाणतो. पण याला लक्ष्यार्थ म्हणतात आणि याला वाच्यार्थ म्हणतात एवढंच आपल्याला फक्त माहित नाही, अशी स्थिती का नाही? अजून साहित्यामध्ये दुसरा एक अर्थ आहे, त्याला व्यंग्यार्थ म्हणतात. व्यंग्यार्थ म्हणजे आता किती वाजले? 8 वाजले, आहे की नाही? तुमचा पाठ कितीला आहे? 8:15 आहे. याच्यामध्ये याच्या 8:15 आहे. आता व्याख्यान करतच राहिलं मी. आता म्हणायचं कसं की यांना पाठ बंद करा, आम्हाला जायचंय, तर असं एक म्हणता येईल की नाही? हे तर मला लगेच वाच्यार्थाने ज्ञान होईल की नाही? काय की आता 8 वाजले, पाठ बंद करा असं म्हटलं तर मला कळेल की नाही? कोणत्या वृत्तीनं कळेल? शक्तिवृत्तीनं कळेल, आहे की नाही? शक्तिवृत्तीने कळेल. आता दुसरी एक पद्धत आहे सांगण्याची. घड्याळाकडे पाहिजे 8 वाजले म्हणजे आता अर्थ पाठ सोडा, ऐका. तुम्ही बोलले काय 8 वाजले आणि मी लगेच म्हणलं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, म्हणजे मला ज्ञान झालं नाही का? पण ह्याला काय म्हणतात? व्यंग्यार्थ. म्हणजे बोललेलं जरी वेगळं असलं तरी त्याच्यावरून अर्थबोध जो होतो त्याला म्हणतात व्यंजना. म्हणजे बोललेलं, आता समजा दिवसभर कामगार काम करतो आणि त्या कामगार काय म्हणतो 5:30ची सुटण्याची वेळ, तो म्हणतो 5:45 वाजले. याचा अर्थ काय झाला? 5:45 वाजले असं हे तर कोणालाही कळते का त्याला 5:45 वाजले सांगायचे का त्याच्यातून मला सुट्टी करा सांगायचे? त्याला म्हणायचे व्यंग्यार्थ. पण वेदांत चिंतनामध्ये त्या व्यंग्यार्थाचा उपयोग व्यंजना ज्ञानेश्वरीमध्ये वारंवार आलेली आहे. तर त्या ठिकाणी आता ज्ञानेश्वरीमध्ये त्या व्यंग्यार्थाचं आपल्याला चिंतन असलं पाहिजे. वेदांतामध्ये काय वाच्यार्थ आणि लक्षार्थ किंवा शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती. तर इथं आपलं हे चिंतन चाललंय, राहिलेलं उद्या करू. काय बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्याचं म्हणजे बुद्धी शक्तिवृत्तीने न जाणे आणि लक्षणावृत्तीने जाणे असा त्याचा अर्थ आहे. तर शक्तिवृत्तीने जाणे आणि लक्षणावृत्तीने आपलं लक्षणावृत्तीने जाणे आणि शक्तिवृत्तीने न जाणे, वाच्यार्थाने न जाणे आणि लक्षार्थाने जाणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हे जे तत्वमसी महावाक्य तू ब्रह्म आहेस, तर याचा जर वाच्यार्थ जर आपण पाहिला की तू ब्रह्म आहेस, बरोबर ना? तू ब्रह्म आहेस म्हटलं तर तू म्हणजे जीव, आहे की नाही? ब्रह्म म्हणजे ईश्वर. ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान आहे. आणि ईश्वर जीव कसा आहे? अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान. अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान जीवाचं की ज्याला सकाळी कोणती भाजी खाल्ली ते लक्षात येणार नाही. आणि ब्रह्माचं लक्षण काय सांगितलं? मुंगी की पाव में घुंगरू बजे ओ भी अल्लाह सुनता है. म्हणजे मुंगीच्या पावलातलं घुंगरू सुद्धा जाणणारा कोण आहे? परमात्मा. आणि हा लागला म्हणायला मी ब्रह्म आहे, ऐके नाही? जुळतं का आपल्याला? मी आणि ब्रह्म, जीव आणि ब्रह्माचं ऐक्य वाच्यार्थ असाच होतो की नाही? मी ब्रह्म आहे, वाच्यार्थाने आपल्याला ज्ञान झालं, पण ही गोष्ट पटते का आपल्याला? नाही. त्या लगेच आपण म्हणतो अरे
काय मी देव आईशी सांगत असे लोकांना सांगतो की मी देव आहे. अरे देवे उचलली अंगुष्टे काय मेदिनी आणि तुमचेनी गोनी नुचलवे, ऐके नाही. श्रीकृष्ण परमात्म्याने सगळा गोवर्धन पर्वत एका बोटावर धरला, ऐके नाही. आणि तुला एक गोनी उचलत नाही आणि लागला सांगायला अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मा आहे. आता हे वाच्यार्थाने पटण्यासारखी गोष्ट आहे का? वाच्यार्थ कळाला नाही का आपल्याला? अहम म्हणजे मी म्हणजे जीव आणि ब्रह्म आहे. वाच्यार्थ कळला की नाही? कळला. कळला नाही का जुळला नाही? कळला पण जुळला नाही, ऐक नाही. का जुळत नाही? जुळणारच नाही. वाच्यार्थाने त्याचं तात्पर्यच नाही. त्याचं तात्पर्य काय घ्यावं लागेल? लक्षार्थाने जाणावं लागेल. म्हणून बुद्धी न जाणे. पहिलं काय झालं? शुद्ध बुद्धी जाणे आणि अशुद्ध बुद्धी न जाणे. दुसरी गोष्ट काय झाली मग? वाच्यार्थाने जाणते का मग आता? नाही. मग याचा अर्थ लक्षार्थाने जाणे. मग लक्षार्थाने जाणे म्हणजे काय, ऐक नाही. आणि वाच्यार्थाने न जाणे म्हणजे काय? किंवा शक्तिवृत्तीने न जाणे. ही शक्तिवृत्तीने ज्ञान झालं की नाही मी ब्रह्म आहे तत्वमसी. कळलं नाही का आपल्याला? शक्तिवृत्तीनं कळलं नाही का? जुळलं नाही? जुळलं नाही. मग हा जो अर्थ का जुळला नाही? वाच्यार्थ जुळला नाही, ऐक नाही. मग वाच्यार्थ जुळला नाही तेव्हा त्याचा अर्थ तर असला पाहिजे. कारण वेदाचं अपौरुष हे वेदाचं वाक्य आहे. याचा अर्थ त्याचा वाच्यार्थाने त्याचं ज्ञान होणार नाही. त्याच्यासाठी लक्षणा करावी लागेल. त्या लक्षणेचे प्रकार आहे. ते एक लक्षणा आता आपण सांगून गेलो पण त्यांची नावं सांगितली नाही. एकाला म्हणतात जहल लक्षणा, एकाला म्हणतात अजहल लक्षणा, एकाला म्हणतात भागत्याग लक्षणा किंवा जहद जहल लक्षणा. मग कोणत्या लक्षणेने मी ब्रह्म आहे याचं ज्ञान होतं, ते कसं होतं ह्याच्याविषयी आपण राहिलेलं चिंतन उद्या करू. पुंडली कवरदा हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर. हा गोष्ट ही जर गोष्ट